टेनो बघा पिलो हाय कर बाय हाय हाय करायचं बाय नाही बाय शेवटला करायचं हाय कर बाय. नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे अश्विनी करायला ब्लॉग्स. तर बघा आज आहे हरताकालीचा उपास, कारण उद्या गणपती बसतात. आज आदल्या दिवशी उपास असतो. तर सर्वांना हरताकालीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा सगळं माझं काम आवरलं. आता वाजले 12, कारण मला आज कामाला खूप उशीर झाला, कारण लेकरांनी डबा वगैरे नेला नाही. सकाळी तिथं आवरलं गेली. माझं सगळं काम तसंच राहिलं होतं. कपडे राहिलेत, तरी आणखी कपडे बाकीच आहेत. तरी 12 वाजलेले आहेत. सगळ्या फरशा म्हणजे घरातलं पूर्ण आवरलं, फरशा पुसून घेतल्या. आणखीन काहीच केलं नाही. आता तर भांडी घासून घेतलेले मी सकाळी, आणि सगळं आवरलं आता. आणि कपडे तर बाकी राहिलेत, आणि फराळीचं तर काही केलेलंच नाही आणखी. तर आता माझं आवरले, हवा सिद्धीचे पण आवरले. आता आधी पहिले देवपूजा करून घ्यायची, नंतर राहिलेलं काम. तर हे बघा सामान काढले, उपास सामान. कारण आपल्याला इथं काही भेटत नाही, कारण गेल्या वर्षी सगळं म्हणजे सगळ्यांची घरं खाली असल्यामुळं भेटत होतं गेल्या वर्षी. पण आता ह्या वर्षी आम्ही आता रूम चेंज केली, आणि तिसऱ्या मूर्ती आहे, त्यामुळं आता इथं काही कुठं भेटत नाही. आणि खाली शेजारी पण कोणी राहत नाही कोणापासून आणायला. त्यामुळं तर आता मी काल सगळं विकत आणलंय. 40 रुपयाला पूर्ण असं आणलंय. आणि वाळू काय नव्हती, पण वाळू पहिली घरात सापडली. मला बरं झालं, मी कारण वरती स्लॅबवरती चालली होती वाळूसाठी, पण सापडली घरातली. तर हे बघा आणून ठेवलेली होती पहिलीच लेकरांनी. कोणत्या ना कोणत्या कामाला आली बघा वाळू. तर हे बघा, हे मुळा, कणीस, ककडी, त्यात बेल आहे, आणि पूर्ण म्हणजे हे पानं वगैरे आहेत. हे बदाम आहे, तर हे बघा बेल पण आहे याच्यात. चला आता पूजा करून घ्यायची. तर बघा माझ्याकडून काही देवघर पण नाही, तर मी तर पाठावरच मानते देवघर. माझ्याकडे देवच नाही. तर आणि एक महादेवची पिंड होती, ती पण त्या दिवशी पेसाराने त्यांना चेंज करताना कुठे गेली ती सापडलीच नाही नंतर. तर आता आणायचे मला देवघर पण, आणि देव पण आणणार थोडे. पण आता सध्या तर काही फोटो आहेत. फोटो पण आमच्या सध्या 2 फुलले स्वामी समर्थाचा पण फॉलला हो काही बघा, तिकडे पाठी पलीकडे ठेवला मी. तर काचा वगैरे सगळं फुलून टाकलं. हा काही येडायचा पण बघा कशी चिरतली याला खाली ठेवली ना, ती ठेवीतच नाही, फिकू देती. आणि वरती तर मी 2-3 फोटो लावलेले आहेत. आता हे पण लावायचे, पण कसं आहे जास्त वरती पण लावता येत नाही, खेळ वगैरे ठोकता येत नाही. त्यामुळं दुसऱ्याच्या घरात राहायचं म्हणल्यावर मग जमत नाही. त्यामुळं तर हे बीच बघा, आमच्या सिद्धीनं पुसून टाकली माझी. चला मी डबल लावते बीत आता. चला तुम्ही पूजा करून घेते. पूर्ण ब्लॉग बघा. आणि जर सर्वांनी पाठीमागं सपोर्ट केला, गेल्या पाठीमागच्या 2 ब्लॉगला बी सर्वांनी सपोर्ट केला, त्या जसं व्हिडिओला सपोर्ट केला तसं ह्या पण व्हिडिओला सपोर्ट करा. आणि चॅनलवर कोण नवीन आला असं सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढला व्हिडिओ कंटिन्यू. हाय हाय हाय. तर चला मित्रांनो, मी आधी पूजा करून घेते, कारण ह्या साईडला ना तिकडे देवघर असतं, ह्या साईडला मोबाईल जर ठेवला ना पूर्ण दिसत नाही, काळा दिसते. त्यामुळे मी आता पूजा करताना काही ब्लॉग घेणार नाही. तर पूजा झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते, कारण असं जर मोबाईल ठेवला तर दिसतच नाही, अजिबात काही दिसत नाही मला पूजा करताना. मी फक्त एका साईडचे दिसते, कोपरा थोडासा, आणि देवपूजा तर काही दिसणार नाही. त्यामुळे मी नंतर तुम्हाला दाखवते, तो पण स्कॅप करू नका व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, झाली आहे माझी पूजा. कारण लवकर उरकली, आणि मोबाईल म्हणलं आता जरा शूट करावी, तर लाईट पण गेली. म्हणलं आता काढून आणावं, कारण लाईट जर नसताना चार्जिंगला ठेवला तर मग हाई चार्जिंग जाते. लगेच काढून आणला. पूजा वगैरे झाली माझी, तर तुम्हाला दाखवते. उलटा करून दाखवते. तुम्हाला सांगितलं ना ह्या साईडला कोण काही दिसत नाही, तर उलटा करून तरी बघा वस्त्रमाळ थोडीच वाळू होती, तेवढीशीच काढले माझं. बरं झालं तेवढं, जर नशे म्हणजे घरात वाळू सापडली, मला हुडकायची गरज पडली नाही. तरी बघा अशी मांडली पूजा. कशी वाटते पूजा नक्कीच कमेंट करा, लाईक करा. चॅनलवर कोण नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.